आज आपण बनवणार आहे आंब्याची सर्वात सोपी रेसिपी आणि खायला तितकीच चवदार अशी मँगो क्रीम। ह्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे आंबा, कंडेन्स मिल्क, साखर, व्हॅनिला एसेन्स आणि व्हिपिंग क्रीम। सर्वात आधी आंबा धुवून तो कापून घेऊया छोटे छोटे पीसेस मध्ये। ही सर्वात सोपी पद्धत आहे आंबा छोटे पीसेस मध्ये कट करायचे। तुमचे हातही खराब नाही होणार आणि प्रॉपर एका शेप मध्ये ते सर्व आंबा क्यूब मध्ये आपण कट करू शकतो। आता एका थंड स्टीलच्या भांड्यात आपण व्हिपिंग क्रीम घेऊया। मी अमूलचं व्हिपिंग क्रीम वापरलंय आणि हे वापरण्याआधी मी 1 ते 2 तास हे फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे। आता आपण हे ब्लेंड करून घेऊया 5 मिनिटांसाठी। भांडं थोडं मोठं घ्यावं कारण की व्हिपिंग क्रीम कधीही व्हॉल्यूम मध्ये डबल होते। आता इकडे मी टाकणार आहे पावडर शुगर, थोडासा व्हॅनिला एसेन्स, थोडासा कंडेन्स मिल्क। इथे मी नेस्लेचं कंडेन्स मिल्क वापरलंय, हे इझिली अवेलेबल असते मार्केटमध्ये। आता हे आपण ब्लेंड करायचं आहे जोपर्यंत टेक्स्चर एकदम फ्लफी होत नाही आणि आपल्याला एक पीक मिळत नाही। जर तुम्हाला साखर नसेल वापरायची तरीही चालेल कारण की आपण कंडेन्स मिल्क वापरणार आहोत तर थोडं गोडवा त्याला येतो, तर त्याबद्दल आपण मधही वापरू शकता। आता आपलं क्रीम रेडी आहे। आता हे आपण अर्धा तास तरी रेफ्रिजरेट करूया। आता एका ग्लास मध्ये आंब्याचे पीसेस, त्यावर थोडंसं क्रीम असे लेयर्स करणार आहे। क्रीम जितकं थंड असेल तितकं खायलाही मजा वाटते। गरमी आणि आंब्याच्या सीझन मध्ये ही एक मस्त रेसिपी आहे। तुम्ही जरूर ट्राय करा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली।